चला तर विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आपण आज संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये स्वाध्याय 1.3 पाहणार आहोत। नवोदयसाठी अतिशय उपयुक्त अशी अंकगणित आणि त्या अंकगणितामध्ये पहिलं प्रकरण त्यामधला स्वाध्याय 1.3। चला नंबर 1चं गणित पाहूया। पुढीलपैकी शतकस्थानी असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? पर्याय दिलेले आहेत आपल्याला, पाहूयात। बघा पर्याय काय आहेत, पर्याय पाहूयात अगोदर आपण। ए नंबरचा पर्याय पाहूयात। ए पहा, ए मध्ये काय आहे? 12,789। नंबर बी पाहूयात, 19,782। सी पर्याय 18,792 आणि डी पर्याय 19,728। पर्याय याच्यासाठी लिहिलेत की अशा गणिताचं उत्तर आपल्याला पर्यायामधून शोधायचं असतं। बघा, पुढीलपैकी शतकस्थानी असणारी 7 असणारी शतकस्थानी, इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं पण 7 आहे शतकस्थानी, एकक दशक शतक, इथं पण 7 आहे, एकक दशक शतक 700, सगळ्या ठिकाणी 7 आहेत। पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर दुसऱ्या पद्धतीनं हा प्रश्न यांना असंच म्हणायचं की दिलेल्या पर्यायापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर आपल्याला पाहता येईल की 12,789, 19,782, 18,792, 19,728। तर आपलं उत्तर आहे पर्याय नंबर बी, 19,782। काही अडचण नसायलाच पाहिजे, अतिशय सोपं गणित। चला तर 2 नंबरचं गणित। झिरो, 3, 6, 7 आणि 9 या 5 अंकाचा वापर करून मोठ्यात मोठ्या कमाल म्हणजे मोठ्यात मोठी व लहानात लहान म्हणजे किमान त्यांचे अर्थ पण दिलेले, या संख्येतील अंतर किती म्हणाले। चला आपण या संख्येचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या बनवू। मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना आपण करत असतो उतरता क्रम। कसा करायचा आहे उतरता क्रम बघूया। 9 सर्वात मोठी, 7, 6, 3, 0 म्हणजे 97,630 ही सर्वात मोठी झाली। लहानात लहान बनवत असताना चढता क्रम घ्यावा लागतो। बघूया चढता क्रम घेऊन। सर्वात लहान 3, लहानात लहान बनवत असताना 0 2 नंबरला असतो, त्यानंतर 6, 7 आणि 9 आणि यांच्यातलं काय विचारले? अंतर। तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, अंतर फरक विचारला की आपल्याला काय करायची असते? वजाबाकी करायची असते। करूया वजाबाकी याची। बघा 10 मधून 9 गेले, 1 राहिला, इथं 2 झाले, 2 मधून 7 जात नाहीत, परत 12 मधून 7 गेले, 5, इथं 5 राहिले, 5 मधनं 6 जात नाहीत, इथले 6 केले, इथं 15 केले, 15 मधून 6 गेले, 9 राहिले, 6 मधून 0 गेला, 6, 9 मधून 3 गेले, 6 म्हणजे उत्तर आपल्याजवळ आलेलं आहे 66,951। या बघा पुन्हा एकदा गणित। या अंकांचा वापर करून आपल्याला काय करायचं होतं? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही आपण बनवली। इथं 97,600 ते उतरता क्रम घेतला, 0 मोठी बनवताना शेवटी, लहान बनवताना 2 नंबरला, बघा इथं दिसते, आणि याचा फरक काढला आपण।
याची फरक म्हणजे वजाबाकी करायची. अतिशय सोपं गणित होतं, तुम्हाला निश्चितपणे समजलं असेल. चला त्यानंतरचं स्वाध्याय 1.3 मधलं तिसरं गणित पाहूयात आपण. बघा, 135 आणि 153 या अंकामधील या संख्यांमधील 3 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. इथं फरक विचारलेला आहे. बघा, 135 आणि 153 कोणत्या अंकाचा फरक विचारला आहे? 3 ह्या अंकाचा फरक विचारला आहे. स्थानिक किमतीत, स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानानुसार असणार आहे. 135 मध्ये 3ची स्थानिक किंमत किती आहे? 30. 153 मध्ये 3ची स्थानिक किंमत किती आहे? फक्त 3. यांच्यातला फरक म्हणजे तुम्हाला काय करायचं सांगितलेलं आहे? फरक म्हणजे वजाबाकी. वजाबाकी करूया आपण. 30 मधून 3 गेले, 27. अतिशय सोपं गणित. पर्याय नंबर याचं काही सी. हे बघा सी. त्यानंतरचं स्वाध्याय 1.3 मधलं चौथं गणित आपण पाहतो. 27,307. 27,307 या संख्येमधील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? परत एकदा अंतरावरच गणित. अंतर म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? वजाबाकी. वजा करायचे. कितीच्या? 7च्या. 7 दोन ठिकाणी आहे. हे 7 आणि हे 7. बघा, एकक, दशक, शतक, हजार म्हणजे किती? 7,000. या 7ची स्थानिक किंमत किती झाली? 7,000. आणि त्यानंतर या 7ची स्थानिक किंमत किती? फक्त 7. आणि काय सांगितले आपल्याला? स्थानिक किमतीमधला फरक. आता 7,000मधून 7 गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे, सोपं, 6,993 हे आपल्या गणिताचं उत्तर. म्हणजे निश्चितच पर्याय 1. ही वजाबाकी तुम्ही करून पहा, अतिशय सोपी आहे. ही यायलाच पाहिजे. ओके. त्यानंतरचं 1.3 मधलं 5वं गणित पहा. 9704 या अंकांचा वापर करून 4 अंकांच्या मोठ्यात मोठी, म्हणजे 4 अंकी संख्या आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत, त्याच्यापासून 4 अंकाच्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत. आता एक नवीन शब्द आपल्याला मिळालेला आहे, तफावत. दुसरा शब्द होता याला समानार्थी आपल्याकडं, फरक. दुसरा होता याला समानार्थी शब्द, अंतर. हे तिन्ही शब्द कसे आहेत? अंतर. हे तिन्ही शब्द एकच आहेत. तफावत म्हणजे फरक. चला आपण काय करूया, आधी मोठ्यात मोठी संख्या घेत असताना आपल्याला काय करायचं आहे? उतरता क्रम घ्यायचा आहे. 9 7 4. 0 किती नंबरला मोठ्यात मोठी? शेवटी. आता लहान घेत असताना लहान 4 अंकी, सर्वात लहान अंक 4. 0 2 नंबरला, त्याच्याहून मोठा 7, त्याच्याहून मोठा 9. याची आपल्याला काय करायची आहे? तफावत काढायची, म्हणजे फरक काढायचा आहे. ही 9,740 झाली आणि 4,079 झाली. चला करूया. 0मधून 9 जात नाहीत. इथं 3 केले, इथं 10 झाले. 10मधनं 9 गेले, 1 राहिला. बघा, 3मधून 7 जात नाहीत, तर 6 केले, 1 घेतला, 13 झाले. 13मधून 7 गेले, 6 राहिले. त्यानंतर 6मधून 0 गेला, 6 राहिले. 9मधून 4 गेले, 5. पर्याय नंबर डी उत्तर आलेलं आहे आपलं. 5,661. बघा, मोठ्यात मोठी दिलेल्या संख्यापासून आपल्याला 4च अंकी दिले होते आणि 4 अंकीच विचारले होते. 9,740
मोठी संख्या मोठी, 4079 छोटी, यांच्यातलं काय विचारलं, तफावत म्हणजे फरक आलेला आहे 5661. उत्तर आपल्याला मिळालं. चला त्यानंतर 1.3 मधलं 6वं गणित पाहूया आपण. जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती खालीलपैकी कोणत्या आहेत? बघा परीक्षेला आलेलं गणित आहे 2018ला. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, तर ए आणि बीच्या काहीतरी किमती ठरवावं लागतात. आपण ठरवून टाकूया. इथं आपण काय करूया, ए काय म्हणते हे, जर ए ही बीच्या अगोदरची, बीची किंमत आपण घेऊया अंदाजे 5 घेतली, समजा बीची 5 घेतली, तर याची काय येईल किंमत, ए बरोबर बीच्या आधीची ए आहे म्हणते, म्हणजे एची काय येईल 4 येईल. अंदाजे घेतली आपण, तुम्ही दुसरे पण घेऊ शकता. आपल्याला उत्तर आणायचं या पर्यायापैकी. चला काय म्हणले ते, जर ए ही बीच्या आधीची असेल, बीला आपण 5 घेतली, तर ए काय आहे, बीच्या अगोदरची आहे, म्हणजे 5च्या अगोदरची 4 आहे. तर ए वजा बी बरोबर आणि बी वजा ए बरोबर काय. तर बघूया, ए वजा बी याच किमती मांडा. एची किंमत आहे 4, बघा एची किंमत मांडली 4, वजा बीची किंमत आहे 5. 4मधून 5 जातात का, जात नाहीत 5, मग 5मधून 4 घालायचे, 5मधून 4 गेले 1 आलं उत्तर. पण उलटं केल्यामुळं आपण याचं वजा 1 लिहावं लागेल आपल्याला. उत्तर काय लिहावं लागेल, वजा 1, कारण 4मधून 5 जात नाहीत, 5मधून 4 घातले, वजा 1 लिहायचं, वजा 1 आलं याचं उत्तर. याचं उत्तर काय आलं, वजा 1. ए वजा बीचं. बरं, आता बी वजा एचं करूया. बीची किंमत काय घेतली होती आपण, 5, बीची 5, वजाला वजा, एचं 4, 5 वजा 4 बरोबर 1, म्हणजे ए वजा बी काय आलं, ए वजा बी वजा 1, बी वजा ए, बी वजा ए 1, म्हणजे वजा 1 आणि 1, हे याचं उत्तर आहे. मग पर्याय काय येईल, वजा 1 आणि 1. तुम्हाला समजलं असेल. त्यानंतरचं 1.3 मधलं 7वं आणि शेवटचं गणित आपण पाहणार आहोत. बघा प्रश्न काय आहे, तो काळजीपूर्वक वाचायचा प्रश्न, तशी सवयच लावून घ्यायची आपण स्वतःला. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज विचारली. काय विचारले, मूळ संख्यांची बेरीज. मूळ संख्या, संयुक्त संख्या या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. परीक्षेला आलेला आहे 2015ला. बघूया आपण. 70 ते 80च्या दरम्यान, 70 ते 80च्या मधल्या. बरं, 70च्या पुढची म्हणजे बघूया 71 काय आहे, आपण जे इकडे येतील त्यांची बेरीज करूया. मूळ संख्या 71 काय आहे, 71ला 1ने आणि 71नेच भाग जातो. दुसऱ्या कोणत्या पाड्यात येतात का 71 नाही येत, म्हणून ती काय झाली, मूळ झाली. इकडे लिहूया आपण. 72 पहा, 72 एकक स्थानी 2 आहे, 2ची कसोटी लागू होते, 36 दोन्ही 72, म्हणजे 1 भाग जातो, 72 भाग जातो, आणखीनही बऱ्याच संख्येने जातो. 12 सकम 72, 6च्या पाड्यात पण 72 येतात. मग ही कोणती झाली, संयुक्त. ही घ्यायची का मग आपल्याला, नाही, आपल्याला मूळ संख्येची बेरीज विचारली. चला 72 पण नाही येणार. 73, 73 ही बघा बरं काय आहे, 73 1 आणि 73च्याच पाड्यात येतात, दुसऱ्या कोणत्याही पाड्यात येत नाहीत, म्हणून ती काय झाली, मूळ झाली. ही इकडे घेऊया आपण. चला 74च्या एकक स्थानी 4 आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 4 6 8 अंक यापैकी एखादा अंक असतो तिला 2 भाग जातो, म्हणजे 74 ही संयुक्त संख्या आहे. 75च्या एकक स्थानी 5 आहे, हिला 5 भाग जातो, म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. 76 एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी असेल तर 2 भाग जातो, म्हणजे ती पण संयुक्त संख्या झाली. 77 बघा, 77 7च्या पाड्यात येतात, 7 भाग जातो, 7 1 7 7 1 7,
78, 78च्या एकक स्थानी 8 आहेत, ती कोणती झाली? संयुक्त संख्या झाली. 79, हां 79 पहा बरं कोणती आहे? 79 कोणत्या पाड्यात दिसतात का तुम्हाला? 1 आणि 79च्याच पाड्यात दिसतात. म्हणून 79 काय आहे? 79 काय आहे? मूळ आहे. त्यानंतर आपण एकदा मिटवून टाकू, तुम्हाला समजण्यासाठी केलं होतं मी. चला बघा, त्यानंतर 79 झाली. आपल्याला काय विचारलं? 70 ते 80 दरम्यानच विचारलं होतं. म्हणजे 3च मूळ संख्या आहेत. 80 काय आहे मग? 80 काय आहे? 80 तर 8च्या पाड्यात येतात, 10च्या पाड्यात येतात, हे की नाही? 80च्या पाड्यात येतात, 1च्या पाड्यात येतात. 1च्या आणि 80च्या सोडून कोणत्या पाड्यात येत असतील तर ती काय झाली? संयुक्त झाली. मग ती घ्यायची गरज आहे का? नाही. यांची बेरीज करू, एवढ्याच येतील. 71 ते 80च्या दरम्यान. बघा, 3 आणि 1 4, 9 4 13. चला 1 7 2 14, 7 3 21 आणि 1 22. आहे का पर्याय? बघा, आहे. नंबर 1चाच पर्याय आहे. अशा पद्धतीनं याचं उत्तर 223. काय विचारलं होतं? 71 ते 80. या मूळ संख्या तुम्हाला पाठच पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79. पुन्हा 83 89 आणि 91 ते 100मध्ये एकच मूळ संख्या आहे. 91 ते 100मध्ये एकच मूळ संख्या आहे. कोणती? 97 फक्त. झाल्या. आपल्याला 25 मूळ संख्या पाठ करून टाकायच्या. याच्यावर आधारित एकतरी प्रश्न येतो. अशा पद्धतीनं आपण स्वाध्याय 1.3 मधील सर्व गणितं स्पष्टीकरणासहित पूर्ण केलेली आहेत. ह्याच्यात जर काही अडचण असेल, काही व्हिडिओ आवडला तरी, काही अडचण असली तरी कमेंट करा, सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा पहा. वही पुस्तक आणि वही पुस्तक पेन घेऊन आपण मी करत असताना याचा सराव केला पाहिजे. म्हणजे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला पाहिजे समजण्यासाठी आपल्याला. मग काय होईल? आपल्याला हा घटक अतिशय सोपा जाईल. अशा पद्धतीने आपण खूप सारे व्हिडिओ बनवणार आहोत नवोदयच्या भागावर, विविध भागावर. जसं की आता अंकगणित चालू आहे, आपण भाषेवर पण बनवणार आहोत. आकृत्या, ज्याला मानसिक क्षमता चाचणी बुद्धिमापन म्हणतो आपण, त्याच्यावर सुद्धा बनवणार आहोत. अशा पद्धतीनं या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, पुन्हा पुन्हा पहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण.